शांत बसा, प्रेस सुरू आहे. अरे अरे प्रेस चालू आहे, शांत बसा ना. प्रेस चालू आहे, शांत बसा. आता आम्ही काय संवाद करावं, त्यांना कळत नाही का? आमचं काम थोडं आहे संवाद सरकारशी करायचं. त्यांना मराठीची गरज असली ते नसल, आम्ही संघर्ष सोडायला तयार नाहीत ना. त्यांना मराठीचं वाटोळं करायचं असेल, त्यांना मराठ्याला आरक्षण द्यायचं नसेल, मराठी त्यांना संपवायचे असतील, त्यांच्या इच्छा वेगळ्या वेगळ्या आहेत मराठ्यांविषयी. त्यांना मराठा पूर्ण संपवायचा आहे, मराठीचे लेकरबाळ त्यांना मोठे होऊ द्यायचे नाहीयेत. त्यांना यार कशाला वळून येतात रे, ते का जागा आहे घ्यायची? तू आग याच हे म्हणूनच उपोषणाला बसलो, तू चढ वरून आणि हे इकडं तिकडं. मी आग याच, तू खाली टेक तिथं. सरकारला मराठा समाजाचा वाटोळाच करायचा आहे म्हणून तर ते येत जात नाही. येतील नाही येत त्या सिद्धाने घेणार नाही. तुम्हीच म्हणले परवानगी मिळाली, आम्हाला परवानगी देणारच नाही. एक दिवसाची सरकार देऊ शकतं म्हणलं, कायमस्वरूपीची देऊ शकतं ना. साधा आणि सोपा प्रश्न आहे. एक दिवसाची देऊ शकतं म्हणल्यावर कायमस्वरूपीची देऊ शकतं. मागणीचं अंमलबजावणी व्यवस्था नसतं, त्यांना काही गोळ घडून आणायचं असं दुसरं काय. आमचं तर शांतते, तुला काय घडून आणायचं दान म्हणा, चलू दे. थांब, अरे प्रेस चालू आहे ना. फडणवीस साहेबांनी मना लावलास, फडणवीस साहेबांनी मना लावलास असं म्हणतो आता. कारण आम्ही ओबीसीचा मागतच नाहीत ना, एकाचं काढून दुसऱ्याला द्यायला. यांनी काय केलंय, सरकार असून यांच्या पाठीमागं मायबाप शब्द लागलेला. मायबाप सरकार लय चुकीचा शब्द लागला. यांनी गैरसमज नाही पसरायला पाहिजे, वस्तुस्थिती समजून जनतेला सांगितले पाहिजे. मराठ्यांच्या नोंदी ह्या 150-200 वर्षापूर्वीच्या, आणि एकाचं काढून एकाला द्यायचं ही जी भूमिका आहे, भांडणं लावायची भूमिका आहे सरकारची. ही कोणाची असली पाहिजे? विरोधी पक्षाची किंवा एखाद्या जातीची. सरकारच या भूमिकेत आहे. भांडणं लावायचं, एकाचं काढून दुसऱ्याला देतात. आम्ही त्यांचं काढून द्या म्हणलो का? गॅजेटियर नाही का आमचं हैदराबादचं सरकारी नोंदी 150 वर्षाच्या? सातारा संस्थांचं गॅजेटियर नाही का 150 वर्षापासूनच? बॉम्बे गव्हर्नमेंट ते इंग्रज होते तेव्हापासूनच आहे ना. आमच्या तेव्हापासूनच्या नोंदी आहेत ना, सरकारी दस्तावेज आहे ना ते. आधी कोण हे का ते कुणी कोणाचं काढून दिलं? आमचं उलट काढून त्यांना दिलंय. 16% आमचं आरक्षण खात्यात ते. याच्यावर यांचे तोंड शिवलेत. आमचं सरकारी नोंदी आहेत गॅजेटियरच्या, ह्या देत नाहीत. त्यांचं काढून कुठं द्यायला? त्यांच्यातलं कमी करायला म्हणाल होतं ना, आम्हाला द्या म्हणाल. ओबीसीला 32%, त्यातलं 20% कमी करा ना आम्हाला द्या. 12%च फक्त ओबीसी ठेवा असं म्हणलं का?